आपण पाहतोय राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असताना तिथं पुण्यातही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुण्याला देखील रेड अलर्ट जारी करण्यात येतोय। पुणे पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क आहे। मुसळधार पावसामुळे धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। पुणे पालिकेने विशेष पथक सुद्धा या ठिकाणी नेमलेली आहेत। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, पुण्याला सुद्धा रेड अलर्ट जारी आहे। लागवी खरं तर आपण पाहिलं की पुण्याला गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे। आज सकाळपासून या पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आपण पाहिलं की पुण्यातील जो पुराचा फटका बसतो तो सर्वप्रथम सिंहगड रस्त्यावरील काही सोसायट्यांना, त्या ठिकाणी पालिका आपत्कालीन व्यवस्थापन जी समिती आहे त्या ठिकाणी सगळे जे पालिकेचे अग्निशमक दल आहे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं की शहराला सर्व दूर जो आहे तो मुसळधार पाऊस सध्या पडताना दिसत आहे। खरं तर आज सकाळी जे शाळेत मुलं जात होते त्यांना या सगळ्या पावसाचा फटका बसला म्हणावा लागेल, कारण पुण्यामध्ये शाळेला सुट्टी देण्यात आलेली नाही आणि या न सुट्टी दिल्यामुळे जी मुलं आहेत ती आज भिजतच शाळेमध्ये गेली। आपण पाहिलं तर पुण्यामध्ये सध्या वाहतुकीची मोठी कोंडी जी आहे ती या पावसामुळे झालेली दिसत आहेत। मोठे खड्डे जे आहेत ते रस्त्यामध्ये पडलेले आहेत आणि एकंदरीत जर आपण पाहिलं की शहरातील आणि शहराला पाणी पुरवठा करणारे जे धरणं आहेत ती सगळी धरणं भरलेली आहेत। खरं तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठं जे धरण ठरलेलं आहे ते उजनी धरण, 100% सध्या भरलेलं आहे आणि उजनी धरणातून जो विसर्ग आहे तो आता पुढे जो आहे तो भीमा नदीमध्ये सोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे सीना भागातील जे नागरिक आहेत, जे शेती करणारे नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। मुळा आणि मोठा कालवा जो आहे तो आता पाणी सोडल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्यात वाढ होऊ शकते। त्यामुळे नदीकाठच्या परिसरामध्ये सुद्धा राहणारे जे नागरिक आहेत, रहिवासी आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण पाहिलं की आणखीन काही तास जो आहे तो पुण्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। खरं तर घाटमाथ्यावरती हा सगळा रेड अलर्ट देण्यात आला होता, परंतु आता तो शहरावरती सुद्धा रेड अलर्टची जी शक्यता होती ती आता पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण मोठ्या प्रमाणात जो आहे तो मुसळधार पाऊस आता पुण्यामध्ये पडताना दिसत आहे। लागवी अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।